सो गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि वाजलेत 9:40 आणि आपण आहोत मित्रांनो आता सोमटणेचं टोल फूड प्लाझावरती आहोत आपण. जस्ट कस्टमर गेलेत नाश्ता करायला. आज आपल्याला आहे पुण्याची प्रायव्हेट ट्रिप, सो ती घेऊन आपण निघालोय पुण्याला. रिटर्न ट्रिप आहे, राऊंड ट्रिप आहे आपली, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. आणि मस्त सकाळी 6:30 वाजता निघालोय आपण घरनं अंबरनाथवरून. 2 पिकअप होते, 2 पिकअप केले अंबरनाथमध्येच आणि ते घेऊन निघालोय आपण आता पुण्याला. तर आता पोहोचलोय, जवळजवळ अर्धा पाऊण तास थांबला, नाश्ता केला कस्टमर बरोबर, पॅसेंजर बरोबर, आणि त्यांच्या बरोबरच त्यांनीच नाश्ता दिला. मस्त नाश्ता वगैरे झाला. येऊन बसलोय गाडीमध्ये, त्यांची वाट बघतोय कधी येत आहेत ते. आता CNGची लाईन राहिली एक आपली. प्रवास मस्त झाला, ट्रॅफिक काय लागलं नाही आपल्याला घाटात. थोडंसं चढणीवरती 1 मिनिटाचं ट्रॅफिक लागलं, बाकी काय लागलंच नाही. ट्रॅफिक नाहीच म्हणायला, कारण ज्या मापाने आता ट्रॅफिक असतं त्या मापाने ट्रॅफिक नाहीच असंच म्हणलं पाहिजे. सो चांगला प्रवास झाला. हे काय झालं? हां, चांगलं. अरे, तर चांगला प्रवास झाला आपला. आणि अजून इकडनं आपल्याला 1.5 तास दाखवत आहे कस्टमरचं लोकेशन. तर आता बघूया किती वेळ लागतो. ट्रॅफिक पण आहे, CNG भरायची अजून. एकदा CNG होल्ड घेणार आणि मग डायरेक्ट आपण हडपसरला जायचं. 2 ठिकाणी आहे, एक हडपसर आणि एक वारजे. तर येता वारजेला जायचंय, पण जाताना हडपसरला जाऊन जायचंय. आणि आपण जाणार आहोत कात्रज मार्गे. कात्रजवरनं खाली हडपसरला उतरणार आहे. कात्रजवरनं पुढे सासवडला जो रोड गेलाय त्या रोडवरनं पुढे हडपसरला उतरायला जागा आहे. तर बघूया आता कसं होतं काय. आता सकाळचं काय शूट केलं नाही, माझ्या मोबाईलचा काहीतरी डेटाचा इश्यू झालाय, त्याच्यामुळे काय सकाळी शूट करता आलं नाही मला. आणि भरपूर गरम आहे मित्रांनो, गरमी म्हणजे गरमी. AC बंद करून बसलोय, कारण CNG ऑलमोस्ट नाही आहे अजून. 10, 12, 13, 15 किलोमीटर जायचं आहे आपल्याला याच्यावरती, त्याच्यामुळे AC बंद ठेवलाय CNG भरसतोपर्यंत. मग आता कस्टमर आले की चालू करणार, पण मी बसलोय आता एकटा, तर त्यासाठी CNG बंद करून ठेवलाय. तर उतरूया, थोडा वेळ बाहेर चक्कर मारूया आणि मग येऊन बसूया परत. चला. तर मित्रांनो, आलोय आपण फायनली हडपसरला. कस्टमरला ड्रॉप केलंय आणि मस्त कॉम्प्लेक्समध्ये गाडी लावून थांबलोय मित्रांनो. जस्ट आता येऊन बसलोय ह्या साईडला. आणि आता थोडा वेळ आराम करायचा. कस्टमरला 2-3 तास फुरसत आहे. 2-2:30 वाजता येणार आहेत. वाजलेत 12:30, 1:30 म्हणजे 2-2.5 तास फुरसत आहे. आता काय टेन्शन नाही. इकडनं अजून एक स्टेशन ठिकाणी जायचं आणि मग तिकडनं घरी निघून जायचं. सो आरामशीर कस्टमरला सांगितलं काय घाई करू नका, ट्रॅफिकमध्ये आपण नाही जायचं, आरामशीर जाऊया. तुम्ही तुमचं आटपून या, तोपर्यंत काही घाई करू नका. आपण कस्टमरला व्यवस्थित त्यांच्या टायमानुसारच हे करतो. आपल्या टायमानुसार चला घाई करा जायचं असं काही नाही. कस्टमर पीसफुली त्यांनी त्याची कामं केली पाहिजेत. त्यासाठी बरेच लोक मी बघितलं ना मित्रांनो, बरेच लोक ही गोष्ट करत नाहीत, त्याच्यामुळे पण आपलं टी परमिट प्रायव्हेट बिझनेसला मार पडला आहे सर्व्हिसमुळे पण. सो असं काय आहे. आणि आता कस्टमरला मस्तपैकी आता थोडा आराम करतो, कारण सकाळी आपण लवकर उठलो होतो 5:30 वाजता, त्यामुळे थोडा आराम करूया आणि मग बघूया काय काय नाही. इथे जवळपास काय आहे पण नाही खाण्यापिण्यासाठी. सो थोडंसं आराम करूया आणि मग निघूया इकडनं. तर थोडा आराम करूया आणि मग मोबाईल बघत झोपूया. चला. तर मित्रांनो, आलोय फायनली आपण वारजेमध्ये. इथे आपण पहिला पण आलो होतो याच कस्टमरला घेऊन, त्याच लोकेशनला आता आलोय मित्रांनो. जस्ट झाला अर्धा पाऊण तास, 4-4:30च्या दरम्यान आपण इथं आलो होतो. 5:15 वाजले, 4:15ला आलो आपण इथे. आणि 1 तास झालाय बरोबर. कस्टमर गेले त्यांच्या रिलेटिव्सकडे, त्यामुळे मस्त बसलोय. गरम तर एवढं होतंय, पण विंडो ओपन करून ठेवलं त्यामुळे थोडी हवा येते, मग टेन्शन नाही काय. सो मी आज जास्त शूट याच्यासाठी नाही केला, कारण कस्टमर आहेत, त्यांना आपल्यामुळे त्रास नको म्हणून.
सो काही सिनेमॅटिक यूज केले होते मी येताना, तर ते तुम्ही बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. स्टार्टिंगलाच लावणार आहे मी व्हिडिओच्या, त्यामुळे ते आवडले असतील तुम्हाला. मजा आली ड्राईव्ह करताना, रस्ता खाली होता त्याच्यामुळे. आपण काय जास्त गाडी पळवत नाही, 80, 90, 100 बस एवढं 3च गाडी चालवतो. 80, 90 करून जास्त गाडी चालवतो, त्यामुळे एवढेच चांगला भेटतो. आणि जर रोड खेचायचा असेल तो 90, 100नी पळवतो. सो असं आहे आपलं. तर बाकी काय नाही, सगळं गुड. आणि आता वाट बघतोय कस्टमरची. ते आले की आता निघायचं आहे. जेवायसाठी एक होल्ड घेणार आहेत वाटतं. लेट्स सी, बघूया कुठे जेवायला थांबायचं आहे, त्यांना थांबायचं काय नाही थांबायचं. मी तर काय खाल्लं नाही सकाळपासून. एक फक्त येताना सोमटण्याला एक डोसा खाल्ला होता, त्याच्यानंतर चिप्स खाल्ले, असंच वरचंच खातो आहे. आणि एक आता बनाना खाल्ला सोबत आणलेलं, तर तो खाल्ला. बाकी काहीच नाही खाल्लं. आपण सध्या हेल्थ कॉन्शियस झालो आहे, म्हणजे डाएटवर लक्ष देतो आहे, खाण्यावरती जास्त कचरपचर नाही खात आहे, तर त्याच्यामुळे. सो चला वाट बघूया कस्टमरची कधी येतात, त्यांना घेऊन निघायचं आहे इथून. प्रवास आपला आजचा चांगला झाला आहे. इथनं पण आता 3-3.5 तास लागतील अजून घरी पोचायला. तो लेट्स सी, बघूया काय होतं कसं होतं, तुम्हाला अपडेट देतो निघाला की. चला, तर मित्रांनो नेक्स्ट लोकेशनवर आलो आहे आजच्या दिवसाचे आपण. ते म्हणजे चितळे बंधूंचं स्टोअर आहे इथे. तर चितळेंच्या स्टोअरची इथे आलो आहे. तर चितळेमधनं पुण्याला आलो आणि चितळेची मिठाई नाही घेतली तर काहीच पुण्याला आलो ना फिरायला, असं येते. त्यामुळे गेले चितळेची मिठाई घ्यायला. आता आपण आहोत वारजेमध्येच आहे. हा आहे समोर बँगलोर, पुणे बँगलोर रोड. आणि थांबलो आहे आता. इथनं 2 मिनटावरच त्यांचं कॉम्प्लेक्स आहे, तिथनंच आलो आहे आपण. हायवेलाच त्यांचं कॉम्प्लेक्स आहे, तर तिकडनंच आलो आहे आपण. आता त्यांना पुन्हा त्यांच्या रिलेटिव्हजला सोडायचं आहे, ते सोबत आलेत, त्यांना सोडायचं आहे. आणि मग आपण जाणार आहोत घरच्यासाठी निघणार आहोत. तर चला पुढे बघत राहा. आता इकडनं पुढचं जर्नी आपली कशी होते तुम्हाला सगळं अपडेट भेटेलच या व्हिडिओमध्ये. तर चला. तर मित्रांनो फायनली आपला आजचा ड्रॉप झालाय आणि अंबरनाथला पोहोचलोय आपण. मित्रांनो काय सांगू, आजचा दिवस मस्त गेलाय. खतरनाक ट्रिप झाली आपली ही. आणि कस्टमरने खूप सारे बघा मागे दाखवतो तुम्हाला, खूप सारं चितळेमधनं शॉपिंग केली. मला पण घेतलंय त्यांनी. काय बोलू तुम्हाला, चांगले आपले प्रायव्हेट कस्टमर्स आहेत त्यामुळे चांगले खूप साऱ्या गोष्टी घेतल्यात, दिल्यात मला त्यांनी चितळेच्या घेऊन. सो थँक्स फॉर मॅडम, यांनी मला हे सगळं दिलं. मनापासून ते आपले व्लॉग्स पण बघतात, तर असं पण थँक्यू बोललो. आणि व्लॉगच्या मार्फत पण त्यांना थँक्यू बोलतोय. सो चला जाऊया. आजचा दिवस मस्त झाला. आज काय जास्त शूट नाही केला, कारण मित्रांनो बघा, प्रायव्हेट ट्रिप्स तेव्हाच भेटतात जेव्हा तुम्हाला सर्व्हिस भेटलं. आणि मित्रांनो मी परत एकदा सांगतो, याची अर्निंग मी याच्यासाठी सांगत नाही मित्रांनो. मी जो रेट घेतो ना मित्रांनो, जो काही प्रायव्हेट रेट चालतो तो मी 14 रुपये किलोमीटरच्या वरती असेल तरच घेतो. वेटिंग चार्ज हे सगळं इन्क्लूड करूनच मी बुकिंग घेतो मित्रांनो. आणि जर रिटर्न भाडं असेल तर लमसम रेट देतो डायरेक्ट. आणि ज्याला परवडतं ते नाही घ्या, नाही परवडत त्याने ओला उबर, नाही तर मार्केटमध्ये खूप ऑप्शन आहे मित्रांनो. पण तुम्ही लोकांपेक्षा वेगळं काय देताय, तुम्हाला कस्टमर तुमच्याकडे का आला पाहिजे, का येणार, त्याच्यावरतीच थोडंसं जर तुम्ही हे केलं ना तर मग काय टेन्शन नाही तुम्हाला. धंदा तुमचा कुठं जात नाही, धंदा तुमच्याकडेच राहणार. सो असं काय आहे. सो चला आता चाललोय आपण घराकडे, जाऊया घरी. मस्त आता ऑर्डर दिली आहे खाण्याची, ती पण घेऊन जाऊया सोबत जाताना आणि घरी जाऊन खाऊया मस्तपैकी. आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय. जास्त आज काय दाखवण्यासारखं नव्हतं, प्रायव्हेट ट्रिप होती त्यामुळे थोडेफार रोडचं ट्रॅव्हल केलं, बाकी कुठे गेलो नाही त्यामुळे. सो आजचा ब्लॉग दिवस चांगला गेलाय, प्रवास चांगला गेलाय. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपला चॅनेल NBA कॅबवाला.
आणि आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.